नमस्कार, मी दीपालीज फूड जंक्शन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। दीपालीज फूड जंक्शनचे 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत। तर ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलेले आहे, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट्स केलेला आहे, त्यांच्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। थँक्यू सो मच। हे पॉसिबल झालं आहे तुम्हा सर्वांमुळे। तर तुम्हाला अजून पण माझ्याकडून कोणत्या रेसिपीज जर बघायच्या असतील तर मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि असेच नेहमी सोबत राहा। त्यासाठी एक छोटेसे सेलिब्रेशन म्हणून आपण आज व्हॅनिला केक तयार करणार आहोत आणि किटकॅटचा वापर करून हा केक आपण डेकोरेट पण करणार आहोत। आज आपण रवा आणि मैदा वापरून व्हॅनिला केक तयार करणार आहोत। तर केक करण्यासाठी मी अर्धा कप पिठी साखर घेतलेली आहे, म्हणजे जी रेग्युलर साखर असते त्याची मी मिक्सीमधून फाईन पावडर करून घेतलेली आहे। केक करताना सगळे इन्ग्रेडियंट्स नेहमी चाळून घ्यायचे। तर त्यासाठी अगोदर आपण पिठी साखर चाळून घेऊ। 1/4 कप दही घेताना ते नेहमी फ्रेश घ्या, म्हणजे मग ते आंबट राहणार नाही। 1/4 कप मेल्टेड बटरच्या ऐवजी तुम्ही तेल किंवा साजूक तूप पण या ठिकाणी वापरू शकता। या अगोदर आपण जे 2 केकचे प्रकार बघितलेले होते, म्हणजे चॉकलेट केक आणि कस्टर्ड मिल्क केक, तर त्या दोन्ही केकमध्ये आपण तेल वापरूनच ते केक बनवलेले होते। यामध्ये अर्धा कप रवा, अर्धा कप मैदा आणि हा केक चांगला टेस्टी बनावा त्यासाठी मी 2 टेबलस्पून मिल्क पावडर टाकून घेते। मिल्क पावडर जर नसेल तर तुम्ही त्याऐवजी रवा किंवा मैदा पण वापरू शकता। अर्धा कप दूध टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। यामध्ये आपण रवा टाकलेला आहे, त्यामुळे 15 मिनिटांसाठी हे बॅटर आपण झाकून ठेवून देऊ, म्हणजे रवा चांगला फुलून येईल। या केक टीन मध्ये मी वॅक्स पेपर टाकून घेतलेला आहे आणि याला आपण आता बटर आणि मैदा वापरून चांगले ग्रीस करून घेऊ। यामध्ये हाफ टेबलस्पून बेकिंग पावडर आणि हाफ टीस्पून बेकिंग सोडा, 1 टेबलस्पून व्हॅनिला इसेन्स। आता हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ। यामध्ये 2 टेबलस्पून दूध मी आणखी टाकून घेते। याची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी हवी आहे। केक आपण हा ओव्हन मध्ये बेक करून घेऊ। ओव्हन मी 350 डिग्री फॅरनहाइट वर प्रीहीट करून घेतलेला आहे। 300 डिग्री फॅरनहाइट वर हा केक आपण बेक करून घेऊ। केक छान बेक झालेला आहे। आता हा केक आपण थंड होऊ देऊ। केक आपण आता सरळ करून घेऊ। व्हिपिंग क्रीम एकसारखी लागावी म्हणून मग मी केकचा वरचा भाग काढून घेते। हा केक बोर्डला चिटकू नये किंवा हलू नये त्यासाठी मी या केक बोर्डला थोडीशी क्रीम लावून घेतलेली आहे। आपण या केकला फ्रोस्टिंग करायला सुरुवात करू। अगदी सोप्या पद्धतीने किटकॅटचा वापर करून मी हा केक छान डेकोरेट करून घेतलेला आहे। आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करा।